आयन 11 दिवे या संघाला देखील ऑल दी बेस्ट केलं जातं युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन प्रेक्षकांमध्ये गावदेवी केवणी दिवे 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर परीक्षित गोंधळे यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज केले खास करून त्यांच्या गावाच्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलं धन्यवाद परीक्षितजी गोंधळे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत तुम्ही देखील आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून लाईक करता पहिला चेंडू मात्र मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल सुजित नाईक सेफ हँड आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद आयन 11 दिवे या संघाचा हॅलो धन्यवाद डिझेमॅन पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत या ठिकाणी सूर्यजी केने बावळी संघाचे अतिशय अष्टपैलू खेळाडू आहेत ते देखील व्यासपीठ मंचावर उपस्थित त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान्य सूर्यजी केने मी मरुयश नाईक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते त्यांचं शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर आपण करायचं आहे सोमनाथ नाईक यांच्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातोय जय बजरंग बावाडे या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत सूर्यजी केनी यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केलं जात आहे आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाजून फेलमध्ये पडताना 0 मिनिटांनी कमाल करू शकला नाही मात्र 0 मिनिटांनी आउट होताना आपण पाहतोय अक्षय मडवी याला अवक्या बॅक टू पॅव्हिलियन हॅलो त्यानंतर साहिल जाधव देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित त्यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित वेलकम बजरंग माळी वेलकम कुमारजी पाटील साहिल जाधव यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत विकेट हॅट्रिकवर या स्पर्धेमध्ये नितीन गुलवी ऐवजश्री निंबवली या संघाच्या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहे यंदा जगामध्ये केतन पाटील याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेले आहे पाहूया आणखीन विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का कारण विकेट हॅट्रिक वर केतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय हॅट्रिक बॉल नवीन बॅटर जतीन पाटील गोलून आता मात्र पाहायला मिळतोय स्टेप मध्ये चुकतोय पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय आयन 11 दिव्य विपक्ष जयदुर्ग सुरई या 2 नामांकित संघामधील हा सामना आपण पाहतोय पहिले षटक मार्कस आहे केतन पाटील फ्रंटलाईन गोलंदाज जयदुर्ग सुरई संघाचा पहिले षटक चालतोय तर सामना करेल फलंदाज जतीन पाटील यायला मात्र कट करण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारची धाव नाही 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही फलंदाज शून्यावर बाद होऊन कुठल्या प्रकारची धाव नाही 2 फलंदाज बाद होऊन फेलमध्ये परतलेले आहेत पहिले षटक मार्गस्थ आहे यायला मात्र सुरेख फटका आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर पहिला ब्लास्ट आपण बघतोय जतीन पाटील याच्या बॅट मधून षटकाराने स्वतःने संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे धावसंख्या धावफलक 6 आपल्याला पाहायला मिळतात यंदा जंगामध्ये नक्कीच आपण पाहतोय विलासमती राहणार आणि जरीमरी अलीमगड हे 2 संघ
प्रत्येकी 3-3 चषकांचा नंबर 1 वर रँक करत आहेत. तर ब्राह्मणदेव भाटाले आणि आपण बघतोय जयदुर्गा सुरई 2 चषकांचा नंबर 2 वर रँक करत आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हा चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार 2 में 2 ठोक डाले. छोटा पॉकेट बडा धमाका, छोटा तीर गावकरी गंभीर. आपण पाहतोय मूर्ती लहान मात्र कीर्ती महान 2 सलग षटकार जतीन पाटील याच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढवून होते ते धावफलकावर 12 धावा. या षटकामध्ये 2 विकेट आणि 2 षटकारही पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र सुरेख फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार. षटकांची तिकडी पूर्ण करताना जतीन पाटील. तिसरा फलंदाज आपण पाहतोय जतीन पाटील अयान 11 दिव्य संघाचा. कुणाल पाटील, दीपेश माली याच्यानंतर तिसरा फलंदाज षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय. थँक्स, धन्यवाद सुभाषजी धुमाल. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. मी समतेश नाईक यांना विनंती करतो आपण आपल्या त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर पेनल्टीच्या 2 धावा ही धावफलकामध्ये जोडल्या जातील कारण 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नाही. आणि अयान 11 दिव्य संघाच्या धावफलकामध्ये 2 धाव्या ऍड केल्यानंतर दिव्य संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री कुमारजी पाटील, राणगावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सुप्रसिद्ध उद्योजक यांना देखील करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कुमारजी पाटील, समतेश नाईक यांचे शुभ असे मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केलं जातं. त्यानंतर बजरंग माळी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान खऱ्या अर्थाने बजरंग माळी हे राणाल गावच्या प्रत्येक संघाचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांचं देखील या व्यासपीठावर मंचावर शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मग 44चा फॉर्मॅट असो किंवा रेग्युलरचा असो, या दोन्ही संघांसाठी समर्थक म्हणून नेहमीच एक त्यांच्या पाठीशी उभे असतात. बजरंग माळी यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केला जातोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोहन भोईर सर. दुसरं षटक आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर घेऊन आलेले. धावसंख्या धावफलकावर चांगली पाहायला मिळते. 2 फलंदाज जरी बाद झालेले असले तरी मात्र जतीन पाटील यांनी आपला नैसर्गिक खेळ सुरू केलेला आहे. 3 सलग षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेले आहेत. संकेत आणि जतीन ही जोडी मैदानामध्ये. यावेळी मात्र मेस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये फाईन लेग रिझन मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि झेलबादच्या रूपाने तिसरा फलंदाज बाद होतोय अयान 11 दिवे या संघाचा. पहिल्या फेरीमधील सामना सुरू आहे. आपण पाहतो जयदुर्गा सुरई विपक्ष अयान 11 दिवे आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला जबजरंग भावाले बी सभापती चषकाचा विजेता संघ ज्याने अर्ध्या मिनिटाच्या खारभाव संघाला पराभूत करून सोनोले ग्राउंडवर सभापती चषकावर नाव कोरलं होतं. विपक्ष जांतराचा खारभाव. पुढील सामना भावाले विपक्ष खारभाव या 2 संघामध्ये खेळला जाईल. दोन्ही संघाच्या संघाने आपण रिपोर्टिंग करायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नवीन फलंदाज सूरज भोईर आता मात्र खेळपट्टीवर खेळण्यासाठी आलेले आहे. गोलंदाज आकाश पाटील पुन्हा एकदा दूरवरच्या टोकावरून सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडूला खेळलेलं आहे ते मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र अतिशय वेगाने 2 धावे ते पूर्ण करतात फलंदाज
या 2 धावीने सूरज भोईर आपला अकाउंट ओपन करतोय आणि 2 धावीने IN11 दिवे संघाची धावसंख्या वाढून होती ते धावपलीकडे 24 धावा. वेलकम 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 मित्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. राणागावचे प्रतिष्ठित नागरिक डॅसिंग अंदाज डॅसिंग पर्सेंटेज यांची आहे संजूभाई यांसाठी शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. राणालगावचे प्रतिष्ठित नागरिक डॅसिंग अंदाज डॅसिंग पर्सेंटेज यांची आहे ते मान्य श्री संजू पाटील यांसाठी शुभ आगमन. त्यांच्या समेत मान्य श्री सुनीलजी माळी माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली या मान्यवरांसाठी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. मानकुली ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मान्य सुनीलजी माळी त्यांच्या समेत डॅसिंग अंदाज डॅसिंग पर्सनॅलिटी सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य संजय भाई यांसाठी शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 27 आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, पॅनल्टीच्या 2 धावा 20 धावा आणि या षटकामध्ये आकाश पाटील याची अगदी झकास गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कारण या षटकामध्ये त्याने फक्त 7 धावा खर्च करून एक विकेटही प्राप्त केलेली आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जांतराचा खारबाव विरुद्ध जय बजरंग भावाले बी या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघाने एक आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन वडमॅन शो महेंद्र यशवंत नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यशवंत स्मृती चषक 2023 आहे आयोजन. या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे आणि अंतिम दिवसामधील पहिल्या फेरीमधील सामना आपण पाहतोय IN11 दिवे विरुद्ध जयदुर्ग सुरुई या दोन संघामध्ये. तिसरं षटक सुरुई संघाकडून हाताळण्यासाठी अतुल पाटील आता मात्र गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे. रुपेश छोटू तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात सिंगल धावसंख्या वाढेल. 28 धावा 28. जांतराचा खारबाव संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. कारण जय बजरंग भावाले बी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. यावेळी मात्र प्लॅन मिस चेंडू पाडल्यानंतर थोडासा उसली घेतोय निघून जातोय यष्टरक्षक सुजित पाटील याच्या सेफ हँड मध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अतुल पाटील टेम्पल इन कडून तिसऱ्या षटकात आलतोय. राईट मुहूर्त स्टंप. यावेळी मात्र समोर केलेला आहे. फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कव्हर इजरामध्ये इथे मात्र जेल सोडला जातोय आणि तोपर्यंत एक धाव इथे मिळेल जयदुर्ग सूर्य संघाविरुद्ध IN11 दिवे या संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या 29. अतुल पाटील राईट मुहूर्त स्टंप गोलंदाजी करताना प्लॅन मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही फलंदाज सूरज भोईर याला. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 29 धावा 29. यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये सुजित पाटील जो यंदाच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये. यावेळी मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा
निर्धाव चेंडूची समाप्ती. अतुल याची अतुलनीय गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण पाहतोय या फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत अतुल पाटील यांनी. दुसऱ्या षटकापासून खरं तर वापसी केलेली जयदुर्ग सूर्य संघाच्या गोलंदाजाने आकाश पाटील याचं चांगलं षटक आणि त्यानंतर त्याच्या पावलावर पावलं ठेवून गोलंदाजी करताना अतुल पाटील. याला मात्र अतिशय सुरेख फटका, पिकअप शॉट, कुठलीच संधी नाही रुपेश छोटूकडे आणि मोठा फटका आपण बघतोय चौकारच्या रूपाने आहे. दिव्य संघासाठी हा 4 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला जयबजरंग भावाले बी विपक्षीय जांतराचा खारबाव या 2 संघामध्ये. जयबजरंग भावाले बी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. जांतराचा खारबाव संघाचा संघनायक आपणही रिपोर्टिंग करायचं आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर उतरता आलेख खरं तर आयन 11 दिव्य संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर 7 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. धावसंख्या धावपलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 बरोबर 11ची सरासरी प्रति षटकामागे आयन 11 दिव्य संघाची पाहायला मिळते. आणि या सरासरीने जर धावा झाल्या तर चौथ्या षटकांती 44 धावा आपल्याला धावपलकावर पाहायला मिळतील. शेवटचं षटक घालण्यासाठी सूर्य संघाकडून मोहित पाटील येतोय. सामना करेल फलंदाज जतीन पाटील. त्याच्या बॅटमधून 2 विकेट गेल्यानंतर सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले होते. यावेळी चेंडूला फोर्स केलेली आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, कुठल्या प्रकारची चूक नाही आणि जतीन पाटील याची केली संपुष्टात येते. जांतराचा खारबाव संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. हेच जांतराचा खारबाव संघाचं इथे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम जांतराचा खारबाव संघाचं हे हार्दिक स्वागत आहे. जतीन पाटील यांनी 8 चेंडूचा सामना करताना 21 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये उत्तिंग 3 षटकांचा समावेश होता. नवीन फलंदाज मनोज पाटील आता मात्र मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी येतोय. यावेळी प्रॉपर टायमिंग साधलं नाही. चेंडू शॉर्ट मिडविकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात, 1 धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने दिव्य संघाची वाढून होती ती धावपलकावर 34 धावा, 34. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचे षटक मार्गस्थ आहे. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2023 वन मॅन शो सुप्रसिद्ध उद्योगपती महेंद्र यशवंत नाईक साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पूल केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक स्क्वेले मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे फक्त एक सिंगलवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. सिंगल संघाची धावसंख्या पूर्व सरकते, धावपलकामध्ये बदल, धावपलक स्थिरावतोय 35 या धावसंख्येवर, 35. यानंतर सामना जयबजरंग भावाले बी विरुद्ध जांतराचा खारबाव या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी फुलटाच चेंडू आणि फुलटाच चेंडूवर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलेला आहे. सुजित पाटील चेंडू खाली सेफ अँड आणखीन एक फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. नवीन बॅटर प्रसाद पाटील आता मात्र खेळपट्टीवर येतोय.
शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मोहित पाटील याचं अगदी मोहिनी घालणारं षटक आपल्याला पाहायला मिळतं. अगदी अतुल पाटील आणि अतुलने कामगिरी केली होती. लॉर्ड फुलटॉस चेंडूला खेळलेला या एक्स्ट्रा कोरिझन मध्ये कार्पेटचे सहारे अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या 39-39. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक आहे. मोहित पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दूरवरच्या टोकाकडून वळताना. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही. या मेडिकल क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे. शिवराम वैती सर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे नक्कीच त्यांनी निर्णय सुपूर्द केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. मात्र पाहूया तिसऱ्या पंचांकडे मैदानी पंचांनी हा निर्णय सोपवलेला आहे. तर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे संघनायक रिपोर्ट करा. जय बजरंग भावाले बी आणि जांतराचा खारभाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉस बॉक्सची संपर्क साधा. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्यश्री सुनीलजी माळी मानकुल कॅम्पसचे माजी सरपंच आणि त्याचबरोबर मान्यश्री संजय पाटील उद्योजक राहणार, त्याचबरोबर सचिनजी म्हात्रे कालागुराचे सुपुत्र आणि त्याचबरोबर जीवनजी माळी या चारही मान्यवरांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला चारही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. हॅलो आजच्या स्पर्धेतील चौथा सामना आपण दोन दिग्गज संघामध्ये पाहतो. एका बाजूला जयनमान भावाले तर एका बाजूला जांताराजा खारभाव. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील आम्हाला जॉईन झाले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक देखील केलं जाईल. मान्यवर आणि त्याचबरोबर दोन्ही संघाचे कॅप्टन तुमच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवले गेले मयूर एंटरप्राइजेस. तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2023. कॉल कोण देतोय? तर शेवटच्या चेंडूवर जो निर्णय होता तिसऱ्या पंचाने मात्र रेड सिग्नल दाखवलेला आहे. फक्त एकच धाव आणि फलंदाजी धावबाच्या रूपाने बाद. तर लक्ष मयूर एंटरप्राइजेस असं म्हणणं होतं ना एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतं. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुढची दोन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा. मित्र नाणेफेक आपण जिंकलेली आहे. नाणेफेकीचा कॉल देखील तुमच्या बाजूने लागतोय. काय निर्णय असेल? फिल्डिंग 4 षटकांचा निर्णय सामना आहे. तालुका क्रिकेटचा जर आपण विचार केला निश्चितच मला वाटतं जय हनुमान जय बजरंग भावाळे हा संघ खास करून मला वाटतं बॅटिंगसाठी हा संघ ओळखला जातो. खऱ्या अर्थाने या संघाकडं फलंदाजीचा फौजपाठ आहे आणि अशा संघासमोर आपण प्रथम क्षेत्ररक्षण करता तर या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 पर्यंत. त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आणि कोण असे क्रमकार गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? उमेश आहे, वेदांत आहे. शेवटचा अंतिम प्रश्न. तालुका क्रिकेटमध्ये आपण आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा केल्या. तुम्ही देखील चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता. मात्र 21 स्पर्धा आज या ठिकाणी मंद्र नाईक यांची आपण देण पाहतोय. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2023 या स्पर्धेचं आयोजन स्पर्धेसंदर्भात काय वाटतं? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. खेळायला मजा येईल. आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल त्यांच्या खूप अभिनंदन. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. मित्र आपण नाणेफेकरला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? होय. नाणेफेकरला प्रथम फलंदाजी करायचे कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50. निश्चितच 4 ओव्हरमधून 50+ या धावा निश्चित सेफ असतील. मात्र धावा करण्यासाठी फलंदाजी देखील फार महत्त्वाची आहे आणि आपल्या संघामधून कोण ट्रम्प कार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? सूरज केनी आहे, योगेश भालेकर आहे आणि वेदांत आहे. तुम्ही देखील एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता. तुम्ही देखील किती स्पर्धा खेळता. मात्र एकदा आपण पाहतो या स्पर्धे ठिकाणी स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहता. या स्पर्धेसंदर्भात काय म्हणाल? आयोजन तर खूप छान केलेलं आहे. आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. दोन्ही संघाला मी ऑल दी बेस्ट करतो. बघा दोन्ही संघामधून नाणेफेक झाली होती. नाणेफेकीचा कॉल लागतोय जाणता राजा खारबाव संघाच्या बाजूने आणि प्रथम स्वीकारलं जातं. क्षेत्ररक्षण आमंत्रित केले जाते या ठिकाणी खास करून जय बजरंग भावाळे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. ऑल टू कॉम्बॉक्स. हॅलो, जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा सन्मान. आज खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय मान्य श्री सुनील माळी माजी सरपंच ग्रामपंचायत मानकुली या मान्यवरांना करूया आपण सन्मानित. सुनील माळी माजी सरपंच ग्रामपंचायत मानकुली या मान्यवरांचं केलं जातं या ठिकाणी शुभ सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे कर्ता धर्ता महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते त्यांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित राणाल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संजय पाटील संजय भाई यांचा देखील करूया आपण शुभ सन्मान. राणाल गावचे प्रतिष्ठित नागरिक सुप्रसिद्ध उद्योजक संजय भाई डॅसिंग अंदाज डॅसिंग पर्सेंटेज यांची या मान्यवरांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्पर्धेचे प्रणेते महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कालापूरगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक मान्य श्री सचिन म्हात्रे यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कालबार गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि 40+ या फॉर्मॅट मधले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे सचिन म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आदरणीय जीवनजी माळी सुनील माळी यांचे खंदे समर्थक परममित्र जीवनजी माळी यांचा देखील या करूया आपण या व्यासपीठावर मंचावर शुभ सन्मान. जीवनजी माळी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देव भव अतिथी या देवासमान असतोय आणि या अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर केलं जातं. धन्यवाद. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये हॅलो, पहिला चेंडू पेस करताना मात्र या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज महत्वाचा बाद होतोय. हॅलो, त्यानंतर जाऊया व्यासपीठ मंचावर करूया शुभ सन्मान. यंग जनरेशन या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे सन्मानित शेखरजी भोईर. मी मयुरेश यांना विनंती करतो आपण आपल्या शुभतेचा शुभ सन्मान करायचा. मयुरेश आपण आपल्या शुभ हस्ते यंग जनरेशन या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय मान्य श्री शेखरजी भोईर सन्मान्य संदीपजी पाटील मुकेश माळी आणि त्याचबरोबर राहुल माळी या सर्वांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर करायचा आहे. शेखरजी भोईर यांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर संदेश पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. मुकेश माळी यांना करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मुकेश माळी या मान्यवरांच्या ठिकाणी शुभ सन्मान केलं जातं. त्यानंतर राहुल माळी आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमधून बॅनरबाजी पाहिली कटावट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले राहुल माळी यांना देखील करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित.
तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये चालू सामना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं 1-3. पलीकडे चेंडू सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या होती ती 5. 1-5. षटक क्रमांक पहिलं. सन्माननीय अशोकजी पाटील दिवेगावचे प्रतिष्ठित नागरिक, मरुळे दिवे संघाचे अध्यक्ष, हे देखील स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट करत. धन्यवाद अशोकजी पाटील, वेलकम. पंचांनी 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. मान्यवरांचं शुभ आगमन होतंय. तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आम्हाला 2 मिनिटं दे. वेलकम वेलकम. भिवंडी ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, माजी सभापती, भिवंडी नवं तर ठाणे जिल्ह्यामधून ज्यांची दखल घेतली जाते अशा तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेब यांच्यासाठी शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्तादाता, या स्पर्धेचे वन मॅन शो महेंद्र नाईक यांच्या वतीने तुमचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना 2 दिग्गज संघामधून आपण पाहतोय. एका बाजूला जयदुर्गा सोरई, विपक्ष आयन 11 दिवे. या 2 दिग्गज संघामधून आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील नाहीये. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जातोय. चौकार देखील येतोय फलंदाजाच्या बॅट मधून आणि या चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होते ती 9. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका. खाली क्षेत्रामध्ये चेंडू सीमारच्या बाहेर जाणारा चौकाराला चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज जय तोरे. या ठिकाणी अतिशय चांगल्या चेंडूची सांगता झाली. चेंडू बॅटपाडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं. पंचांना 2 मिनिटं विनंतीशीर आपण सामन्याला स्टॉप करायचं. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्याचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके आदरणीय सुरेशजी म्हात्रे अर्थातच बाळ्या मामा यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते सन्मान्य सुरेशजी म्हात्रे बाळ्या मामा यांच्या ठिकाणी केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे, गोरगरिबांचा कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे सुरेशजी म्हात्रे साहेबांच्या या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केलं जातं.
धन्यवाद. पंचांनी सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. यानंतर स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2023 खऱ्या अर्थानं महेंद्र नाईक यांच्या स्वप्नातील स्पर्धा आज प्रत्यक्षात आपण मैदानावरून पाहतोय. खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून आपण मान्यवरांची मांदियाळी पाहिली. आज या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन झाले. तुम्हाला सर्वांचे अतिशय लाडके सन्मान्य सुरेशजी म्हात्रे अर्थातच बाळ्यामामा ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे. मात्र साहेबांनी देखील विनंती असेल की आपण देखील स्पर्धेच्या संदर्भात ज्यांचं आयोजन आहे त्यांच्या संदर्भात 1-2 शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो. यशवंत स्मृती राणाळ भिवंडी आयोजित स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2023 आणि आजच्या ह्या दिवशी स्पर्धेला भेट देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, स्पर्धेत सहभागी संघ, खेळाडू, प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं, पंचक्रोशीतील तालुक्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली, ते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय महेंद्र नाईक यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या सर्व खेळाडूंना इथे एक मैदान, एक खेळासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच सहभागी सर्व संघांना, खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वांना विजयासाठी शुभेच्छा देतो आणि मला बोलवून मान सन्मान केला त्याबद्दल देखील आयोजकांचं, त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थाने तुम्ही देखील स्पर्धेच्या माध्यमातून सुरेख सुंदरचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. तुमचं पुन्हा एकदा मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आभार प्रकट करतोय. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान मान्य श्री सुरेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आमच्यापासून रजा घेताना खरं तुमचं देखील मनापासून कौतुक करतोय. आज वेळात वेळ काढून तुम्ही देखील या स्पर्धेसाठी आज या ठिकाणी उपस्थित झाला. भिवंडी ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे, गोरगरीब अलंकार पाटील फॅम टीम गोट्या सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे बॉडीगार्ड यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. आयन 11 दिवे फॅम टीम बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत युट्यूबच्या माध्यमातून आणि या प्रेक्षक मध्ये खास करून सुनील पाटील, विजयजी वजे आणि अमर पाटील यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून त्यांच्या गावचा संघ या ठिकाणी जयदुर्गा स्टोरी खेळतोय त्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद सुनील पाटील, धन्यवाद विजय वजे आणि धन्यवाद अमर पाटील. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज मेघनाथ गोंधळी काय कमालीचा चेंडू हाताळताना आपण पाहिला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडूचा स्टेअर करण्याचा प्रयत्न झाला. टॉपिक घेऊन चेंडू थर्डमॅनला गेला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळालं आणि महत्वाचा फलंदाज छोटू रुपेश हा फलंदाज बाद झाला. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर धावसंख्या ती 13.
चला प्लीज थोडस स्पीडअप करा, बेल कमी घ्या. नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होतोय जेतुका सूर्य संघाचा आकाश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतोय. चला प्लीज थोडस आपण देखील स्पीडअप करा. काही हरकत नाही. मान्यवर या ठिकाणी आमच्यापासून रजा घेताना मान्यवरांच्या ज्या गाड्या त्या देखील मैदानावर जाताना त्या अनुषंगानं सामना थोडासा स्टॉप झालेला आहे. अतिशय चांगला फटका साधला. एक धावगेण्याची संधी झाली. धावसंख्या आणि पुढे गेली. धावसंख्या होती ती 2 धावा कंप्लीट झालेले. 2 धावांची संख्या. धावसंख्या होती ती 15. फलंदाज आकाशाच्या बॅटमधून 2 धावा आल्या. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्रातील दक्ष यस बेल जज कॅचच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज आकाश आबाद झाला. चला नेक्स्ट बॅट्समन आपण देखील लगेच या. नेक्स्ट बॅट्समन रोनक वजे येतोय. मेघनाथ गोंधळी गोलंदाज ज्याने आतापर्यंत खर्च केल्या 6 धावा 2 फलंदाज ज्याने बाद केले. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समन येतोय मैदानामधून रोनक वजे. पियुष पाटील आणि रोनक ही जोडी आपण मैदानामधून पाहतोय. विजयाचं लक्ष 41 धावांचा काय कमालीचा फटका देखील सजला. फलंदाज बॅटमधून यस हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. यस अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ज्या फटक्याची एक नितांत गरज होती तो फटका सजला. फलंदाज रोनक वजे याच्या बॅटमधून आल्या चांगला समाचार घेताना गोलंदाज मेघनाथ गोंधळी याचा अतिशय दमदार फटका. चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका फलंदाज रोनक वजे याच्या बॅटमधून आला. संघ धावसंख्या देखील पुढे सगळी धावसंख्या होती ती 21. विजयापासून अजूनही 20 धावा दूर आहे. दोन्ही संघांना आता मात्र एक समान संधी. या फटक्याने थोडंसं कमबॅक होताना जयदुर्गा सूरी संघ अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मेघनाथ गोंधळी. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली आणि मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. खऱ्या मात्र फटका मारण्यासाठी क्रिकेटमध्ये ज्या आवश्यक गोष्टी असतात ते सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅट पाडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या अस्थिर आहे. चला स्पीडअप करायचं. बेल कमी घ्या. 2 षटकांची ती धावसंख्या होती ती 21. विजयासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. दोन्ही संघ एक समान संधी. नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 41 धावांचं. पहिल्या 12 चेंडू मधून खर्च झाल्या 21 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी जयदुर्गा सूरी संघाला हवे आहेत. अजूनही 20 धावांची गरज. नवनाथजी केने तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जय बजरंग भावाले संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर सिनियर प्लेयर. चला प्लीज अनंत केने.
पहिल्या 12 चेंडूमधून खर्च झाले 21 धावा, उर्वरित 12 चेंडूमधून अजून विजयासाठी 20 धावांची गरज आहे. दोन्ही संघामध्ये जसे तसं उत्तर आपण पाहतोय. चेंडूची फेक करायची मैदानामधून. चेंडूची फेक झालेली आहे. पुन्हा एकदा सर्व खेळाडू उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते अर्थात तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके सन्माननीय महेंद्र नाईक यांची देण पाहतोय. चला स्पीडअप करा, बेल कमी घ्या. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजून 20 धावांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये खर्च झाले 21 धावा. शशिकांत नाईक तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला गोलंदाज सूरज, वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरा. मात्र पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला आउट ऑफ स्टंप. ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची कोण करते का बांधतात दमानी संख्या धावसंख्या पुढे सध्या धावसंख्या होते ती 22. येणारे चेंडू 12 विजयासाठी आता मात्र जी गरज आहे ती 19 धावांची. क्रॉस लाईन थोडासा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका असतो. चेंडू मिडविकेटला जातो, चांगले क्षेत्ररक्षण देखील मिळते. एक धावगडीची संधी झाली, धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 23. आता येणारे 11 चेंडू विजयासाठी अजून 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सूरज भोईर. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. पडल्यानंतर थोडासा निश्चित बॉन्ड झाला. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण फलंदाजाच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला प्रॉपर साधता आलं नव्हतं. टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन विरीटकडे फार गरजेचं असतं. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटपणीमध्ये कुठल्या प्रकारचे संपर्क त्याला साधता आलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. खऱ्या अर्थानं याच चेंडूची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण संघ आपण पाहतोय आयन इलेव्हन दिवे या संघाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सूरज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, मात्र चेंडू बघूया एक्झॅक्ट कुठं ट्रॅव्हल होतं. यस, मस्तक के ऊपर से दस्तक देती हुई गेंद. क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रेक्षक बनतो. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. पंच देखील साधा बिसाडी इशारा करतात. ज्या फटक्याची नितांत गरज तोच फटका आपण फलंदाज. रोनक वजयाच्या बाहेरमधून सूर्यकडे सुंदरसा फटका साजला. चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमार्सच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. पंचांनी देखील आम्हाला साधा विसाडी इशारा केला. या साधा म्हणजे आता मात्र सामन्याला कलाटणी मिळते. येणारे चेंडू असतील आता 9 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी आता मात्र 12 धावांची गरज. या सामन्यावर पलटवार करताना संघ पण पाहतोय जदुका सोरई. कमालीचा फटका रोनक वजयाच्या बॅटमधून आला. सूरज हा गोलंदाज पुन्हा सज्ज. मार्ग पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय. बॅट्समॅन बॅटल
रोनक वजे. या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता. वेलकम. याच दरम्यान शुभ आगमन मान्यश्री दिनेश पाटील. खऱ्या अर्थाने दिनेश पाटील तुमचं देखील मनापासून कौतुक करतोय. गेली 3 दिवस आपण देखील स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. वेलकम. महेंद्र नाईक यांचे मला वाटतं परम मित्र आहेत आणि खऱ्या अर्थानं गेली 3 दिवसाच्या स्पर्धेमधून त्यांना देखील आपण पाहतोय आवर्जून ज्यांची उपस्थिती. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थानं षटकार मारल्यानंतर या ठिकाणी गोलंदाज देखील स्वतःला कमबॅक करतोय. कमालची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलग 2 चेंडू मधून कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी दिली जात नाहीये. आता समीकरण मात्र बदलता येणारे चेंडू असतील 7 आणि 12 धावांची आवश्यकता. 7-12 प्रत्येक शेतकऱ्यासाठी असणार हा 7-12. मैदानामधून देखील आपण ते चित्र पाहतोय. येणारे चेंडू 7, विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. आउट ऑफ इनसाइड. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, कमालीचा फटका सजला. चेंडू कव्हर क्षेत्र वरून इनफिल्डच्या वरून सरळ सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्र दीपक षटकाराला. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका या बॅटमधून, रोनकीच्या बॅटमधून सजला. हॅलो. कमालीचा फटका, फटक्यासाठी खऱ्या अर्थाने या फटक्यामध्ये ताकद देखील भरपूर होती. फलंदाज टेपोर्जला इनसाइडचा फटका त्याच्या बॅटमधून सजला. चेंडू कव्हर क्षेत्रामधून सरळ सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकाराला. षटकाराने समीकरण देखील बदलते. आता येणारी चेंडू असतील 6, विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. तर गोलंदाज कोण असेल हे देखील फार महत्वाचं आहे. प्रशांत म्हात्रे फॅम टीम अँड 11 दिवे हा संघ मात्र थोडासा कुठेतरी बॅकफुट पाहत होता, कारण की विजयासाठी समोरच्या संघ आपण विचार केला तर येणारे 6 चेंडू, विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. कमालीचे फलंदाजी आपण मैदानावर पाहतोय. रोनक वजियाची दिनेश पाटील त्यांच्या समेत मान्यश्री कपिलजी गायकवाड तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय चांगला फटका सजला. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. वाडिश लॉंग ऑफ सी मार्श बाहेर चौकार. सामन्याचं पिक्चर देखील या ठिकाणी क्लिअर होतोय. समीकरण बदलते. येणारे 5 चेंडू, विजयासाठी फक्त 2 धावा दूर. आणि याच बरोबर एक विजय संपादित करताना जयदुर्गा सोरी संघ, हडलक हडलक दिवे संघ आणि गुडलक जयदुर्गा सोरई. सुनील पाटील, अमर पाटील, विजयजी वजे यांच्या गडदी संघाला ऑल दी बेस्ट होतं आणि खरं तर त्यांचा संघ स्पर्धेमधून विजय संपादित करतोय. धन्यवाद. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मानित कपिलजी गायकवाड, कपिल शरद गायकवाड या मान्यवरांना करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. केतनजी नाईक आपण आपल्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करायचंय. कपिलजी गायकवाड, ताडाली गावचं यंग जनरेशन युवा नेतृत्व कपिलजी गायकवाड. भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष ताडालीगण सन्माननीय कपिलजी गायकवाड यांच्या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केलं जातं.
चला, ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला देखील विनंती असेल, मला वाटतं जाणता राजा खारबाव संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकू एक सुमधुर आवाज, एक गोड गळ्याचे आमचे परममित्र सुनील शेलके यांना ऐकूया. तत्पूर्वी आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावर मंचावर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं खऱ्या अर्थानं दिव्य संघाला पराभूत केलं, विजयाचा शिल्पकार रोनक वजे, कमालीची फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. दिशांत पाटील यांच्याकडे देखील खारबाव संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. जाणताराचा खारबाव जो संघ आपण सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि त्या संघाला देखील ऑल दी बेस्ट केलं जातं. रोनक वजे आपण देखील स्टेजवर आपलं पारितोषिक घेण्यासाठी. हॅलो, सुनील सेलकेना विनंती असेल आपण समोर कक्षाशी संपर्क साधायचा. रोनकजी आपण देखील या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खऱ्या आता तुम्ही देखील स्पर्धेमध्ये सुरेख सुंदरशी कामगिरी